नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। कशा आहे तुम्ही सर्वजण? एकदम मजेत ना? जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे मालपुआ। त्यासाठी मी सुरुवातीला याची पाक बनवून घेत आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता या सर्वांना आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत याची पाक व्यवस्थित तयार होत नाही। आपल्याला फक्त साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। 1 तार 2 तारवाली चाचणी बनवायची नाहीये। अशा प्रकारे बघा, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे। तर साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे हे बघा। आणि तुम्ही ना यामध्ये इलायची पावडर ॲड करा। मी विसरलेली, तर मी यामध्ये नंतर इलायची पावडर ॲड केलेली आहे। आता पाक आपला रेडी आहे। याला एक बाजूला ठेवून देऊयात। आता बॅटर बनवायला घेऊयात। तर त्यासाठी सुरुवातीला मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि यामध्ये दूध घालून याचं बॅटर बनवून घेते। दूध मी गरम घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला आपण बॅटर बनवतो तर थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे, एकदा सगळं नाही घालायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालून यामध्ये व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईल। हे बघा, आता आपलं बॅटर एकदम परफेक्टली रेडी झालेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाड। तर बॅटर तयार आहे। आता आपण मालपुवे फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला एकदम गरम नाही करायचं आहे, मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे। आणि अशा प्रकारे तेल जेव्हा थोडंसं गरम होईल तेव्हा आपल्याला यामध्ये मालपुवाचं बॅटर टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे। हे बघा, मालपुआ जर व्यवस्थित शिजला तर आपोआपच वर येतो अशा प्रकारे। आता याला आपण पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने आपल्याला याला एक 5-5 मिनिटं थोडंसं शिजून द्यायचं आहे, कारण आपण फ्लेम एकदम मीडियम केलेली आहे। आता बघा, मी काढून घेतलेला आहे आणि हा मालपुआ आपण जी चाचणी करून ठेवली होती, पाक करून ठेवला होता, त्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे। बस एक 2-3 सेकंड बस। त्यानंतर आपण याला काढून घेऊयात आणि जी एक्स्ट्रा चाचणी आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊयात। हे बघा, आपले मालपुवे तयार आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी। धन्यवाद।